नमस्कार. आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिरोळ परिसरातील आंदोलकांनी इचलकरंजीतील CETP अर्थात कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बंद पाडण्याची भूमिका घेतल्याने आता हा वाद अधिक तीव्र झाला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण फक्त इचलकरंजीच्या प्रोसेस उद्योगामुळेच होत आहे का? पंचगंगा नदीत ग्रामपंचायतीचे सांडपाणी, साखर कारखान्यांचे सांडपाणी, महानगरपालिकांचे मैला मिश्रित पाणी, विविध MIDCमधील औद्योगिक सांडपाणी, हुपरी व इतर शहरातील औद्योगिक प्रदूषण, तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे निर्माण होणारे रासायनिक पाणी मिसळत असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. दरम्यान इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांचे प्रतिनिधी असा दावा करत आहेत की 2000 पूर्वी प्रक्रिया उद्योगांचे सांडपाणी थेट नदीत जात होते. मात्र 2012 नंतर 12 MLD क्षमतेचे CETP प्रकल्प सुरू करण्यात आला आणि सर्व प्रोसेस युनिट्स त्याला जोडण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या CETPमधील पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी दिले जाते. दरमहा 60 ते 70 लाख रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प चालवला जात असून ऑनलाईन मॉनिटरिंगसह सर्व नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पंचगंगा नदीत फिश किलिंगच्या घटना घडल्या तेव्हा त्याचा ठपका प्रोसेस उद्योगावर ठेवण्यात आला. मात्र फिश किलिंग मुख्यतः डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत होतं. त्यामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी शासनाने सखोल अभ्यास करावा अशी मागणी उद्योगांकडून करण्यात येत आहे. उद्योग प्रतिनिधींचा एक आरोप आहे की पंचगंगा प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या इतर अनेक घटकांकडे दुर्लक्ष करून फक्त इचलकरंजीच्या प्रोसेस उद्योगांना लक्ष्य केले जात आहे. आंदोलनकर्त्यांच्या दबावामुळे शेतीसाठी पाणी घेणारे शेतकरी मागे हटल्याने उद्योगांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे आंदोलकांचे म्हणणे आहे की पंचगंगा नदीतील वाढते प्रदूषण, केंदाळ तसेच परिसरातील गंभीर आजारांच्या वाढत्या घटनांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण जाणार नाही यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान शासनाने 100% अनुदानातून झिरो लिक्विड डिस्चार्ज अर्थात ZLD प्रकल्प मंजूर केला असून त्याचे काम सुरू आहे. मात्र तो पूर्ण होण्यासाठी अजून सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्वात मोठा प्रश्न आता असा आहे, पंचगंगा नदी प्रदूषणासाठी नेमके कोण जबाबदार? फक्त इचलकरंजीचा प्रोसेस उद्योग की नदीत प्रदूषण करणारे सर्व घटक? या प्रश्नांचे उत्तर वैज्ञानिक तपासणी, वस्तुनिष्ठ अहवाल आणि शासनाच्या निष्पक्ष भूमिकेतूनच समोर येऊ शकतो. कारण एका बाजूला नदीचे आरोग्य महत्त्वाचे आहे तर दुसऱ्या बाजूला हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. पंचगंगा वाचली पाहिजे, पण त्यावेळी सत्यही समोर आले पाहिजे. आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.